जय महाराष्ट्र मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी रखमाईचा वाडा पुणे जिल्ह्यामध्ये इथे आहे. तर हा तुम्ही पाठी बघू शकता. बघा, हा वाडा आहे. याची तुम्हाला मी पूर्णपणे दाखवणार आहे. तुम्ही नक्कीच पहा, तुम्हाला पण आवडेल. तर मी आतला व्ह्यू तुम्हाला दाखवतो पूर्णपणे. पूर्ण एंट्री आहे. बघू शकता. नगराचे सर्व बघायचे. नमस्कार. आम्ही आज या वाड्याची माहिती घेण्यासाठी तुमच्याकडे आलेलो आहे. तर या वाड्याला जवळ नाव पावणे 400 वर्ष व्हायला आली. तर याच्याबद्दल थोडंसं आम्हाला माहिती द्या. सांगतो. आमचं मूळचा गाव कोकणात, ते त्याचं दापोली आणि खेळ याच्यामध्ये तालसूर नावाचं गाव. हां त्यावेळच्या रायगड जिल्हा होता. हां नंतर आणखी काय नंतर जिल्हे बदलत गेले. बरोबर आहे. छत्रपतींच्या कारकीमध्ये आमचे पूर्वज कृष्णाजी जोशी अच्छा. ह्या परगण्यामध्ये आले. त्यांच्यावरचा इतिहास कोणाला माहीत नाही. नाही माहिती आहे. त्याच्यानंतर छत्रपतींच्या याच्यामध्ये यांनी खूप पराक्रम केले. हम्म. त्यांचा मुलगा महाजी कृष्ण, रामचंद्र कृष्ण आणि गोपाळ कृष्ण हे तिघं भाऊ छत्रपतींच्या सैन्य दलामध्ये होते. अच्छा. महाजी चासमध्ये होता. त्यानं जुन्नर ते बांगलान चौथाईचा अधिकार मिळाला होता. मी सरकारी कर गोळा करायचा, हां. चौथाई आम्हाला ठेवायची, 12 आणि सरकारकडे भरायची. सरकार भरायची. हां. तिथून पुढे छत्रपतीची कारकीर्द संपली. संभाजीराजांची संपत आली. पुढे शाहू महाराज गादीवर बसले, सातारा गादीवर. सातारा गादी होती. हा. त्यांच्या कारकीर्दीमध्ये बालाजी विश्वनाथ हे पहिले पेशवे होते. ते वाढल्यानंतर मग शाहू महाराजांनी त्यांचा मुलगा बाजीराव बाजीराव. याला पेशवेपदी नेमलं. त्यावेळेला त्यांच्यात आमचे सोय संबंध झाले. महादजीची मुलगी काशीबाई अच्छा. ही थोरल्या बाजीरावांची पत्नी. इकडचे तिचं नाव लाडूबाई होतं. लाडूबाई होता. तिकडे लग्न झालं तिने काशी नाव काशी ठेवलं. नाव. हा विश्वास, बाजीरावचं नाव विश्वास होतो. विश्वास होतं. त्यांची मंडळी ती काशीबाई. पुढे ते ह्याला सासवडला राहायचे. 1932 साली त्यांनी शंभरवाडा बांधला. अच्छा. आणि हा वाडा आहे 1880 मधला. 1880 मधला हा वाडा आहे. हा वाडा आहे. म्हणजे पावणे 400. 1680 1680 मधला. अच्छा, 1680 मधला हा 1680 वाडा आहे. अच्छा अच्छा. आणखी काशीबाईचे वडील इथे राहत होते. त्यांचे एक काका राहत होते कल्याणला कल्याण. आणि एक काका राहत होते सांगलीजवळ सुरनीस नावाचं गाव आहे. अच्छा आणि अच्छा. आम्ही तास्कर जोशी, ते कल्याणकर जोशी आणि ते सुरनीस जोशी, आम्हाला त्या गावावरनं टोपण नावं मिळाली. अच्छा. हा गाव आम्ही वसवला. इथल्या शंकराचं एक मंदिर बांधलंय. ते अतिशय उत्कृष्ट आहे. तुम्हाला असं कुठे बघायला मिळायचं नाही. मंदिर शंकराचं. अच्छा अच्छा. इथे जमीन जुमला. काही कुलकायद्यात गेल्या, काही घरग्रस्तात गेल्या, काही हस्तांतरण झाली. आता ह्या घरामध्ये माझी 11वी पिढी नांदती आहे. त्या वाड्यामध्ये. हो, म्हणजे बंडूसाहेब, मी आणि इंदूबाई आमची पिढी एक. हो अच्छा. तेव्हापासून तुम्ही हो या वाड्यामध्ये हो, या वाड्यात आम्ही राहतो. हा. बाबांनी आपल्याला आता माहिती दिली एवढी. तर आपण या वाड्यातलं म्हणजे आतलं थोडंसं जे काय आहे ते आपण दाखवूया तुम्हाला. त्यांनी काय केलं, हे जे दिवाळं वगैरे आहेत तर त्यांना प्लॅस्टर वगैरे करून घेतलं, कारण की कमजोर झाले होते, पडत होते. तर अजून त्याला चांगलं थोडं जरा नवीन केलं त्यांनी, की जेणेकरून वाडा हा अजून थोडं जरा मजबूत राहावा, चांगला राहावा आणि टिकावा. त्यामुळे मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो वरचं वगैरे कसं काय काय ते तुम्ही बघू शकता. आणि जे आहे तसंच आहे, जे काय असेल ते हे पण जुनंच आहे. याचे सामी टेक्चर तुम्ही बघताय, हे बघा दिसते तुम्हाला तसंच. निवाडे वगैरे बाबा जसे आपल्या घरामध्ये देवस्थान भैरवनाथ वगैरे असतात किंवा काळ भैरवनाथ, खंडोबा वगैरे असतात, तसं बाबा आपल्याला माहिती देतात की त्यांच्या घरामध्ये आतमध्ये जसं की देवस्थान आहे
तर ते कुठले? देवी पंचायतन असतं हां. आमचं, देवी तर ते पंचायतन. थोडंसं जरा ते बोलतात तर जरा जरा बाबा सांगा जरा. आमच्याकडे देवी पंचायतन आहे. त्याचं ते पूजा करता नाव घेताना दुर्गा महाविष्णू प्रमुख पंचायतन अच्छा. अशी म्हणून ते रोजची पूजा करायची. आपण कसं फक्त खंडोबाचं नाव घेतो, हां. कोणी भैरवाचं नाव घेतो. प्रत्येकाला असं पंचायतन असतं, 5 देवाचं एक बरोबर आहे, बरोबर. असं म्हणून ती पूजेचं हे असतं. अच्छा. आमची आहे दुर्गा देवी मुख्य, हां. म्हणून दुर्गा महाविष्णू असं आमचं पंचायतन आहे. असं आहे. हा. म्हणजे तुमच्या देवाऱ्यावरती कुठले देव ये? हे आमची तालसुराची मूलची देवी दुर्गा देवी. दुर्गा देवी. हा. मूळ कुलदैवत तुमचं? हो. दुर्गा देवी हो. कुलदैवत म्हणून हो. तुमचं. अच्छा अच्छा. आता काहींचं शंकर असतो, काहींचं खंडोबा असतो. म्हणजे हे जे तुमचे जे देवस्थान आहे हे पहिल्यापासूनच हो आहे का? हो हो पूर्वीपासूनच आहे. अगदी हो. म्हणजे फार पेशव्यांच्या अगदी काळापासून आहे. पेशव्यांच्या अगोदर बसणं. पेशवे आमच्या मागणं आले, आम्ही पहिले होतो. अच्छा. असं आहे काय? म्हणजे तेव्हापासून म्हणजे हो आपलं हो 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 हो. भरपूर. आणि तुम्ही प्रत्येकाचं पंचायत राहतं. ह्यांना खंडोबाचं वाकडं आहे, अच्छा ह्यांचा मतोबा आहे मुख्य, मतोबा बरोबर. तो मुख्य वाकडचा. वाकडचा. बरोबर आहे. आता खंडोबा सुद्धा कोणाचा पालीचा आहे, कोणाचा मग तुम्ही लिंबावचा आता आहे, हे कोणाचा- तुमचं हे देवस्थान तुम्ही जसं काय हर देवस्थानला माणूस कसं खंडोबाला जातो, जेजुरीला जातो हो. किंवा आम्ही हां. 4-2 वर्षांनी आमच्या देवीला जातो ते कुठं आलं ते? कोकणात. कोकणामध्ये. आम्ही ज्या गावात राहतो तो तिथे आमची अच्छा. मुख्य देवता आहे. तिला कधी 4-2 वर्षांनी आम्ही जातो. मग तिथं तुम्ही म्हणजे तिथं मी कसं- स्वतः जातो तिथे जमीन वगैरे तिथं आहे का जागेवर सगळं काय? गेलं पार. पहिलं सगळं गेलो. तिथं काहीच नाही. काही फक्त नाही, काही नाही. फक्त हे चास या गावामध्ये जे काय आहे आपलं. Just आता सगळं तासमध्ये आहे ते. मावळात जमीन होती, कुलग्याच्यात गेली. अच्छा अच्छा. मावळामध्ये अंदर मावळ, अंदर मावळ. वेळशी, खांडी, कुसूर, नागातली. हा सुद्धा 2 वर्ष तिथे भातानाला गेला होता आमच्या बरोबर. हा ना. पुढे आळंदी, केळगावात जमीन कुलग्याच्यात गेली. अच्छा. इथे तास नारोळी जमीन वाडा, जमीन कुलग्याला गेली. वाड्याचं फक्त तटबंदी आहे होतं, यातलं सगळं गेलं. अच्छा. सुपर सासवड, नदीच्या पलीकडे भोंडवेवाडी, तिथे भोंडवे. जमीन कुल कायद्यात गेली. अच्छा. बारामती जवळचं सुपर सासवड, जे काय आहे आपलं आता इथं सर्व काही इथंच आहे. इथे सगळं आज- तासमध्ये आहे तेवढं आहे. काही सगळ्यांकडून वाचून माझ्याकडे सगळे 10 का 12 एकर जमीन उरली आहे आणि 70 रखुमाईचा वाडा तुम्ही नक्कीच पहा आणि जर तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.